आपण दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया। मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाकरता मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या जरांगेंनी आता सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय। आरक्षणाचा प्रश्न तडीस नेल्याशिवाय आता माघार नाही अशी घोषणा जरांगेंनी केली आहे। जोपर्यंत काम होत नाही, जोपर्यंत विषय मार्गे लागत नाही, तोपर्यंत विश्वास कसा ठेवायचा। आम्ही 10 महिने ठेवलेत ना विषय। जरांगे पाटील यांनी देखील आपलं उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं पाहिजे असं माझं मत आहे आणि निश्चितपणे ज्या काही मराठा समाजाच्या इतरही मागण्या आहेत त्या मागण्यांवर सरकारने नेहमी पॉझिटिव्ह भूमिका घेतली आहे। मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसले। उपोषणाच्या 5व्या दिवशी त्यांची तब्येत खालावल्याचं पाहायला मिळालं। रात्री जरांगे पाटलांची तब्येत गंभीर झाल्यानं मराठा आंदोलकांनी जरांगेंना आग्रह केला। त्यानंतर जरांगेंनी एक सलाईनही लावलं, पण त्यानंतर पुन्हा एकदा जरांगेंनी उपचार थांबवले। आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही अशी घोषणा करत जरांगेंनी सरकारला थेट निर्वाणीचा इशारा दिलाय। आम्ही हा विषय ताबडतोब आता तडीस नेतोय। आपण सलाईन घ्यावी म्हणून रात्री त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण सलाईन घेतली। नाही त्यांनी हा विषय तडीस नेला तर पुन्हा सलाईन काढता येईल, पण मी समाजासाठी लढायला खंबीर आहे। इथं जोपर्यंत विषय मार्गे लागत नाहीत तोपर्यंत विश्वास कसा ठेवायचा। आम्ही 10 महिने ठेवलेत ना विश्वास। आम्ही पहिल्यापासून सांगतो की आजच थोडं सांगतोय की सरकार देतो म्हणतं, परत एकाएकी नाही म्हणतंय, देतो म्हणतंय, एकाएकी नाही म्हणतंय। आता सगळे स्वैरिक अंमलबजावणी सुद्धा 5 महिने झालेले। अंमलबजावणी करण्यासाठी इतका वेळ थोडा लागतो। जरांगेंच्या आंदोलनाचे पडसाद आता राज्यातल्या इतर भागातही उमटू लागले। धाराशिवमध्ये 5 आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केलं, तर नगरमध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालेमठ यांना निवेदन देऊन मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाची मागणी केली। यावेळी नवनिर्वाचित खासदारांना घेराव घालण्याचीही घोषणा करण्यात आली। आम्ही मराठा समाज एकत्र येऊन पाठिंबा देतोय आणि सरकारला जाब विचारतोय, जर आज आमचं उपोषण नाही मिटलं, आमचा सगळ्या स्वराज्याचा आदेश नाही चालला तर इथून पुढे आंदोलन हिंसक होणार आहे। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे। जरांगेंची प्रकृती खालावत असल्यानं विरोधकांनी देखील सरकारवर टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळतंय। आपलं नेहमी म्हणणं आलं आहे की आपल्याला पार्लमेंटमध्ये जाऊन 50% पुढेच हे आरक्षण कुठेतरी दिल्यानंतर कोर्टात हे आरक्षण टिकू शकतं आणि त्यासाठी सर्व खासदारांची एक बैठक सर्व पक्ष मिळून भेदभाव बाजूला ठेवून ती आपल्याला घ्यावी लागेल आणि पार्लमेंटमध्ये 50% पुढे आरक्षण घेऊन जाऊन मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, लिंगायत असेल, मुस्लिम समाज असेल, या सर्व समाजाला आणि जे कोणी इतर राहिलेले असतील त्यांना सगळ्यांना न्याय द्यायचा असेल तर 50% पुढेच आरक्षण न्यावं लागेल। जरांगेंच्या आंदोलनानं सरकारवर दबाव वाढतच असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जरांगेंना उपोषण थांबवण्याचं आवाहन केलं। यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांशी चर्चा करण्याचीही तयारी दाखवली। मनोज जरांगे पाटील यांचं जे काही उपोषण चाललेलं आहे, सरकार देखील त्या बाबतीत गंभीर आहे। सरकार त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर कारवाई देखील करत आहे। श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपलं उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं पाहिजे असं माझं मत आहे आणि निश्चितपणे ज्या काही मराठा समाजाच्या इतरही मागण्या आहेत त्या मागण्यांवर सरकारने नेहमी पॉझिटिव्ह भूमिका घेतली आहे। सरकार मराठा समाजाच्या संदर्भात संवेदनशीलही आहे आणि पॉझिटिव्ह आहे। ओबीसी नेत्यांशी चर्चा सुरू केलेली आहे, विशेषतः भुजबळ साहेब असतील, अन्य ओबीसी नेते असतील, यांच्याशी मी यापुढे देखील चर्चा करून त्यांनाही हे समजावून सांगणार आहे की जे सरकारने काढलेलं नोटिफिकेशन आहे कुठेही ओबीसी समाजाच्या विरोधातलं नोटिफिकेशन नाही आहे, कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची चर्चा ही आता ओबीसी समाजाशी देखील आम्ही करणार आहोत आणि त्यातनं मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे।
लोकसभा निवडणुकीआधी काहीसं मागे पडलेलं मराठा आरक्षण आंदोलन आता पुन्हा एकदा जोर धरताना दिसतंय. लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका आणि आता तोंडावर असलेल्या विधानसभा निवडणुका अशा राजकीय कोंडीत सापडलेलं महायुती सरकार आता जरांगेंच्या उपोषणावर काय तोडगा काढतं आणि जरांगेंना हवं असलेलं मराठ्यांचं ओबीसी आरक्षण त्यांना मिळतं का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.